नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, प्रॉपर्टीज ऑफ रेशोज ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय थ्री पॅरलल लाईन, या ओव्हरऑल आपण प्रॉपर्टीज पाहिल्या. या सगळ्यांचा यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर यामधलं एक्झाम्पल नंबर 1 इथे आपल्याला काय दिले आहे, गिवन बिलो are some triangles and length of line segments. तुम्हाला इथे 1 2 3 अशा प्रकारचे आपल्याला सब क्वेश्चन दिलेत आणि यामध्ये यांनी हे ट्रायंगल्स आहेत आणि या लाईन सेगमेंटच्या आपल्याला इथे लेंथ यांनी दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला आयडेंटिफाय इन विच फिगर रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. तर तुम्हाला या दिलेल्या ज्या काही फिगर आहेत त्यामध्ये कोणत्या ट्रायंगल मध्ये हा PM अँगल QPR चा बायसेक्टर आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. मग आता इथे आपल्याला काय दाखवायचंय की रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. एखादा रे त्या अँगलचा बायसेक्टर दाखवायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम इथे आपल्याला यूज करायचा आहे. मग आता त्याचा कॉन्व्हर्स आपल्याला काय सांगते, तर इथे अँगलच्या अपोजिट साइडचा रेशो, तो रेशो आपण घेणार. तो रेशो जर रिमेनिंग टू साइडच्या रेशोच्या इक्वल जर येत असेल तर यावेळेस PM हा या QPR या अँगलचा अँगल बायसेक्टर असेल. मग आता यासाठी आपण पहिले काय करू, आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्या लिहू आणि आपण काय करणार, इथे PR अपॉन PQ हा रेशो घेऊ. नेक्स्ट नंबर मध्ये आपण RM अपॉन MQ हा रेशो घेऊ आणि दोघांच्या व्हॅल्यू जर इक्वल आल्या तर आपण म्हणणार PM हा QPR चा बायसेक्टर आहे. तसंच प्रत्येक मध्ये आपण चेक करू ज्यामध्ये पण ते रेशो इक्वल आले त्यामध्ये तो बायसेक्टर असेल आणि इतर ठिकाणी तो नसेल. मग आता त्यासाठी पहिले आपण हे एक्झाम्पल पाहू. इथे आपल्याला काय काय व्हॅल्यू दिल्या, तर आपण म्हणणार PQ इक्वल टू 7, PQ इक्वल टू 7. नेक्स्ट नंबर PR इक्वल टू 3. नेक्स्ट मध्ये काय दिले आपल्याला RM किती आहे 1.5 आणि नंतर आहे MQ किंवा QM म्हटलं तरी चालेल, MQ इक्वल्स टू 3.5. मग आता आपण पहिले काय करणार, सांगितलं त्याप्रमाणे आपण जर PQ अपॉन PR घेतलं तर हा QM अपॉन MR घ्यावा लागेल. जे काय असेल आपण याप्रमाणे घेऊ. ठीक आहे, आपण इथे घेऊ PQ अपॉन PQ अपॉन PR. हा रेशो आपल्याकडे काय आहे, तर PQ ची व्हॅल्यू आहे 7. नेक्स्ट नंबर मध्ये PR ची व्हॅल्यू आहे 3. आता याला आणखी आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिता येत नाही, याला आपण लिहू इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर मध्ये आपण रेशो घेऊ QM अपॉन MR. हा रेशो यामध्ये आपण घेऊ. QM ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3.5. नेक्स्ट नंबर मध्ये MR ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1.5. आता दोन्ही मध्ये इथे काय आपल्याकडे 3.5 1.5 आहे. आपण इथे डेसिमल पॉइंट या ठिकाणी जर कॅन्सल करायचं असेल तर दोघांना आपण 10 ने मल्टिप्लाय करू. मीन्स 3.5 into 10 upon 1.5 into 10. नेक्स्ट नंबर मध्ये आपल्याकडे काय येते, हा रेशो येते 3.5 into 10 means 35 and 1.5 into 10 means 15. आता 15 आणि 35 या दोघांनाही आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 5 ने जर डिवाइड केलं तर 5 7s are 35 and 5 3s are 15. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दोघांमध्ये पाहिलं तर RHS काय आहे आपल्याकडे 7/3 मीन्स इट इज सेम. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो फ्रॉम 1 and 2 RHS सेम म्हणजे LHS पण सेम असेल. म्हणजेच आपण म्हणणार PQ upon PR is equal to QM upon MR. म्हणजेच अँगलच्या अपोजिट साइड्सचा जो काही आपल्याकडे रेशो आहे तो रिमेनिंग टू साइड्सच्या रेशोच्या इक्वल आला. म्हणजेच आपण म्हणणार बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम यानुसार हा PM रे
RPM is the bisector of angle QPR. अशा प्रकारे आपण दाखवू. आता असं जर आपल्याला एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये जर दाखवायचं असेल तर आपण काय याच प्रमाणे ज्या कोणत्या व्हॅल्यू दिल्यात आपण त्या घेणार. आपल्याकडे हे जे दोन रेशो आहेत त्या दोन रेशोच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, आपण यामध्ये पाहू. फर्स्टली आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे PQ इक्वल टू 10, PR इक्वल्स टू 7, PR इक्वल टू 7. नेक्स्ट मध्ये आपण RM इक्वल टू 6 and MQ इक्वल टू किती आहे आपल्याकडे 8. ठीक आहे. आता हे सर्व व्हॅल्यूज आपण घेतल्यानंतर आता PQ अपॉन PR हा रेशो PQ बाय PR. PQ ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 10 अपॉन PR किती आहे 7. ठीक आहे, याला घेऊ आपण इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट नंबर मध्ये आपण घेऊ QM अपॉन MR. QM अपॉन MR. QM ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे QM म्हणजेच MQ किती आहे आपल्याकडे 8 अपॉन MR म्हणजेच RM किती आहे 6. 8 अपॉन 6 याला आपण लिहू शकतो, याला जर 2 ने डिवाइड केलं तर इथे आपल्याकडे 4 अपॉन 3. आणखी याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो का नाही. म्हणजे हे झाले आपल्याकडे दोन रेशो. आता 1 आणि 2 वरून यांची RHS इक्वल नाही, म्हणजे इथे आपण म्हणणार फ्रॉम 1 and 2 PQ upon PR is not equal to QM upon MR. RHS इक्वल नाही आणि RH म्हणजे ही व्हॅल्यू इक्वल नाही, म्हणजेच हे जे काही रेशो आहेत रेशो इक्वल नाही आणि आपण म्हणून म्हणणार की तो रे PM हा बायसेक्टर नाही. रे PM is not the bisector of angle QPR. या ठिकाणी ह्या व्हॅल्यू इक्वल आले नाही म्हणून PM हा अँगल QPR चा बायसेक्टर होणार नाही. आता असंच आपण एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पण आपण चेक करू. चालेल. मग आता यामध्ये PQ ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे तर आपण म्हणणार PQ इक्वल टू 9, PR इक्वल्स टू किती आहे आपल्याकडे PR इक्वल टू 10. नेक्स्ट नंबर मध्ये आपल्याकडे RM इक्वल टू किती आहे RM इक्वल टू 4 and MQ इक्वल्स टू 3.6. मग आता आपण पुन्हा रेशो आपल्याला फिगर एकच आहे म्हणजे फिगरचे नाव एकसारखे असल्यामुळे आपण याच प्रकारचे रेशो आपल्याकडे येणार. फर्स्टली आपण घेऊ PQ अपॉन PR. PQ अपॉन PR जर आपण घेतलं तर PQ ची व्हॅल्यू 9, PR 10, 9/10. याला आणखी सॉल्व करता येत नाही म्हणजे हे रिमेन ॲज इट इज. नेक्स्ट नंबर मध्ये आपल्याकडे आहे QM अपॉन MR. QM अपॉन MR म्हणजे आपल्याकडे हा जो रेशो आहे हा रेशो आपल्याकडे काय राहील QM 3.6 अपॉन MR किती आहे 4. पुन्हा आपल्याला काय करावं लागेल तर इथे आपल्याला डेसिमल पॉइंट दिला आहे म्हणजे आपल्याला हा जो डेसिमल पॉइंट जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपण काय करणार 10 ने मल्टिप्लाय करणार means 3.6 into 10 अपॉन 4 into 10. 3.6 into 10 म्हणजे 36 अपॉन 4 into 10. 4 ने आपण 36 ला डिवाइड करू शकतो म्हणजे किती होईल आपल्याकडे ते 4 9 जा means 9 आणि 10 as it is means 9/10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता यामध्ये RHS मध्ये 9/10 इथे 9/10. RHS फर्स्ट आणि 2 च्या कशा आहेत फर्स्ट आणि सेकंड दोघांचे इक्वल आहेत म्हणजेच आपण म्हणणार फ्रॉम 1 and 2 RHS इक्वल म्हणून म्हणजे LHS पण इक्वल राहतील म्हणजे आपण म्हणणार PQ upon PR is equal to QM upon MR आणि हे इक्वल आहेत म्हणून आपण म्हणणार बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे PM is the bisector of angle
QPR म्हणजे PM हा अँगल QPR चा काय आहे आपल्याकडे बायसेक्टर आहे. ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये दिले इन ट्रायंगल PQR PM इक्वल टू 15. ट्रायंगल PQR मध्ये PM इक्वल्स टू 15. PQ नेक्स्ट मध्ये आपल्याला PQ दिलेली आहे PQ 25. नेक्स्ट PR मीन्स ही टोटल व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 20. NR मीन्स ही व्हॅल्यू किती आहे 8. तर स्टेट वेदर लाइन NM इज पॅरलल टू साइड RQ और नॉट. आता या ट्रायंगल मध्ये या दोन साइडना इंटरसेक्ट करणारी लाइन NM ही थर्ड साइडला पॅरलल आहे किंवा नाही यांनी असं आपल्याला विचारलं. म्हणजेच इथे आपल्याला काय यूज करावं लागेल कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. आणि कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी मध्ये इथे जर आपल्याला तो यूज करायचा असेल तिथे आपल्याला काय करावं लागेल पहिले Pn अपॉन NR हा रेशो आपण घेणार. नेक्स्ट मध्ये PM अपॉन MQ रेशो घेणार आणि या रेशो वरून आपण ठरवणार की लाइन NM इज पॅरलल टू साइड RQ और नॉट. आता यासाठी Pn अपॉन NR पण Pn ची व्हॅल्यू माहित नाही तर Pn आपण पहिले व्हॅल्यू यावरून कॅल्क्युलेट करू. तर यासाठी पहिले गिवन मध्ये आपल्याला कोणकोणत्या व्हॅल्यू दिल्या आहेत तर गिवन मध्ये आपण म्हणणार PM इक्वल्स टू 15. नेक्स्ट PQ इक्वल टू 25. PR इक्वल टू आपण म्हणणार 20. NR इक्वल्स टू 8. ठीक आहे. तर आता आपण पहिले Pn व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. आता Pn कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे आपण म्हणणार P डॅश N डॅश R मीन्स पॉइंट N लाइज बिटवीन द पॉइंट P and R आणि याच्यावरून आपण म्हणणार P डॅश N डॅश R म्हणजे PR इक्वल टू Pn प्लस NR. PR इक्वल्स टू Pn plus NR. Substituting the given values PR equals to किती आहे आपल्याकडे 20. Pn ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि NR इक्वल टू 8. नेक्स्ट मध्ये आपल्याकडे काय होणार Pn प्लस हे तिकडे गेल्यावर मायनस म्हणजे 20 मायनस 8 आणि म्हणून आपण म्हणणार Pn इक्वल टू 20 मायनस 8 म्हणजे किती 12. आता या साइडला आपल्याला PM दिलेला आहे आपल्याला MQ ची गरज आहे मग MQ आपण फाइंड करू. याच सारखं P डॅश M डॅश Q म्हणजे बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ बिटवीननेस वी कॅन राइट PQ इक्वल टू PM प्लस MQ. PQ इक्वल्स टू आपण इथे म्हणणार PM प्लस MQ. आता PQ व्हॅल्यू किती आहे 25 इक्वल्स टू PM आपल्याकडे आहे 15 प्लस MQ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. याच सारखं इथे काय होईल MQ 15 इकडे गेल्यावर मायनस म्हणजे हा होईल 25 मायनस 15 आणि 25 मायनस 15 म्हणजे किती होते 10 म्हणजे MQ इक्वल टू 10 ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आता आपण पहिले हा रेशो कॅल्क्युलेट करू. हा आहे आपल्याकडे Pn अपॉन NR. Pn अपॉन NR म्हणजे काय राहील इथे आपण म्हणणार 12 अपॉन NR म्हणजे किती 8. 12 आणि 8 दोघांनाही आपण 4 ने डिवाइड करू शकतो. यांना जर 4 ने डिवाइड केलं तर इथे होते 4 3 12 and 4 2 18 म्हणजे 3/2. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 कारण की आणखी सिम्प्लिफाय होऊ शकत नाही. नेक्स्ट नंबर मध्ये हा रेशो आपल्याकडे काय राहील इथे आपण म्हणणार PM अपॉन MQ. PM ची व्हॅल्यू आहे 15. MQ किती आहे आता आपण फाइंड केलेला आहे तो आहे आपल्याकडे 10. 15 आणि 10 दोघांना आपण 5 ने डिवाइड करू. 5 ने जर डिवाइड केलं तर 5 3 15 and 5 2 10 याला देऊ आपण इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 यांची जर RHS आपण पाहिली 3/2 कशी आहे सेम आहे म्हणजे इथे आपण म्हणणार फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून RHS सेम म्हणजे LHS पण सेम राहील म्हणजेच आपण म्हणणार Pn अपॉन NR इक्वल टू PM अपॉन MQ म्हणजेच Pn अपॉन NR इक्वल टू PM अपॉन MQ दोन्ही रेशो इक्वल आहेत म्हणजेच आपण कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी इथे यूज करणार आणि इथे म्हणणार बाय द कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी
आणि बीपीटीच्या कॉन्व्हर्स वरून हे रे एनएम किंवा ही जी लाईन एनएम आहे ही आरक्यूला कशी असेल पॅरलल, म्हणजेच आपण म्हणणार लाईन एनएम इज पॅरलल टू साइड आरक्यू. लाईन एनएम ही साइडला कशी आहे पॅरलल आहे अँड हेन्स द रिझल्ट. ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 3. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिले. नाउ इन ट्रायंगल MNP NQ is a bisector of angle N. MNP या ट्रायंगल मध्ये NQ हा अँगल N चा बायसेक्टर आहे. नेक्स्ट मध्ये आपल्याला MN = 5, PN = 7 आणि MQ ची व्हॅल्यू 2.5 असेल तर QP ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता कॅल्क्युलेट करत असताना काय दिलं NQ बायसेक्टर दिला, म्हणजे इथे आपण वापरणार अँगल बायसेक्टर थेरम. मग आता इथे काय काय व्हॅल्यू आपल्याला दिले आहेत त्या फर्स्ट इथे आपण लिहून घेऊ. गिवन काय काय दिले आपल्याला गिवन मध्ये, इथे आपण म्हणणार MN = 5, PN = 7, MQ = 2.5. काय फाइंड करायचे ते आपण म्हणणार टू फाइंड. काय फाइंड करायचे आपल्याला QP ही व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता हे करत असताना आपल्याला जे दिलं पहिले आपण लिहून घेऊ आणि याच्यावर आपण अँगल बायसेक्टर थेरम यामध्ये वापरू. म्हणजे इथे आपण म्हणणार इन ट्रायंगल MNP यामध्ये NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ हा अँगल N चा काय आहे अँगल बायसेक्टर आहे. मग इथे आपण म्हणणार देअरफॉर बाय द अँगल बायसेक्टर थेरम. आणि या अँगल बायसेक्टर थेरम वरून आपण काय म्हणू शकतो MN/NP = MQ/QP. MN/NP = MQ/QP. आता इथे आपण काय करणार सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. आता गिवन व्हॅल्यूज जर यामध्ये आपण सबस्टिट्यूट जर केल्या तर आपल्याकडे MN किती आहे 5/7, MQ आहे 2.5/QP. नेक्स्ट नंबर मध्ये क्रॉस मल्टिप्लाय आपण करू. काय होईल 5 * QP. 5 * QP = 2.5 * 7. नेक्स्ट नंबर मध्ये 5 इकडे गेला अपॉन मध्ये जाईल, म्हणजे हा होईल QP is equal to 2.5 * 7/5. आता 5 ने 2.5 ला जर आपण डिवाइड केलं तर ते आपल्याकडे 5 5 = 25 means 0.5 * 7 आणि 7 * 0.5 म्हणजेच हे इथे आपल्याकडे 3.5. म्हणजेच या ठिकाणी QP ही व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 2.5 आणि हीच व्हॅल्यू इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. आता यासारखं एक छोटंसं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. यामध्ये आपल्याला काय दिलंय पहा मेजर ऑफ सम अँगल्स इन अ फिगर आर गिवन. या ट्रायंगल ABC मध्ये तुम्हाला काही अँगलच्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत. तर आपल्याला प्रूव्ह करायचे काय प्रूव्ह करायचे प्रूव्ह दॅट AP/PB = AQ/QC. AP/PB = AQ/QC. आता हे कधी होईल तर आपल्याला माहिती आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि तो थेरम कधी लावतो आपण इफ PQ इज पॅरलल टू साइड BC. म्हणजे तुम्हाला हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे म्हणजेच काय दाखवावं लागेल PQ ही लाईन BC या साइडला पॅरलल आहे दाखवावं लागेल. मग आता हे दाखवण्यासाठी पहिले आपल्याला काय दिलं ते इथे आपण लिहून घेऊ. इथे आपण म्हणणार अँगल APQ आणि ABC हे दोनही इक्वल आहेत. काय इक्वल आहेत बिकॉज दोघांची मेजर 60 डिग्री आहे म्हणून. आणि आपण कुठून लिहिलं इथे आपण म्हणणार फ्रॉम फिगर किंवा गिवन म्हटलं तरी चालेल फ्रॉम फिगर. ठीक आहे. मग आता दोन्ही अँगलची व्हॅल्यू कशी आहे इक्वल म्हणजेच आपण म्हणणार अँगल APQ आणि अँगल ABC हे कसे असतील कॉन्ग्रुएंट. आता फिगर मध्ये जर आपण पाहिलं तर अँगल APQ आणि ABC हे दोन्ही अँगल
करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि जर आता आपण टेस्ट फॉर पॅरलल लाईन म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन जर यूज केली तर PQ ही लाईन BC ला पॅरलल होईल का, कारण की करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे तिथे आपण म्हणणार देअरफॉर बाय द corresponding angle test for parallel lines. corresponding angle test for parallel line यानुसार ही PQ आपण इथे म्हणणार लाइन PQ is parallel to लाइन BC. या लाइन BC चे ऐवजी मी इथे म्हणतो साइड BC. ठीक आहे. आता आपण म्हणू इन ट्रायंगल ABC, कारण की आपल्याला बीपी हे प्रूव्ह करायचं आहे, यासाठी आपल्याला बीपी लावायचं आहे. त्यासाठी आपण म्हणणार इन ट्रायंगल ABC. ABC या ट्रायंगल मध्ये आपण इथे म्हणणार लाइन PQ इज पॅरलल टू साइड BC. PQ ही लाइन साइड BC ला कशी आहे, पॅरलल आहे. आपण का लिहिलं तर इथे आपण म्हणणार we have find किंवा याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ आणि इथे आपण म्हणणार बाय युजिंग इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 चा यूज करू. आता या ट्रायंगल ABC मध्ये PQ ही साइड BC ला पॅरलल आहे. म्हणजे इथे आपण म्हणणार बाय युजिंग BPT बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम AP upon PB is equal to AQ upon QC. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला प्रूव्ह करायची आहे आणि म्हणून आपण म्हणणार हेन्स प्रूफ. ठीक आहे. अशा प्रकारे आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 5. यामध्ये आपल्याला दिलेले इन अ ट्रॅपेझियम ABCD हा एक ट्रॅपेझियम आहे इन विच साइड AB PQ आणि DC म्हणजे CD तिन्ही लाईन कशा आहेत, पॅरलल आहेत. नेक्स्ट मध्ये आपल्याला AP ही व्हॅल्यू 15, PD 12, नेक्स्ट मध्ये QC व्हॅल्यू 14 आहे. तर BQ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग आता इथे आपल्याला 1 2 3 तिन्ही लाईन कशा आहेत, पॅरलल. म्हणजे इथे आपण काय करणार तर इथे आपण सरळ बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल त्याचा आपण यूज करणार. त्यानुसार काय येईल AP upon PD equals to BQ upon QC. मग बाय द प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and transversal. 3 parallel line आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल यांच्या प्रॉपर्टी वरून आपण इथे काय लिहू शकतो, इथे आपण म्हणणार AP upon PD equal to BQ upon QC. BQ upon QC. आता आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सर्व व्हॅल्यूज यामध्ये आपण सबस्टिट्यूट करू. म्हणजे इथे आपण म्हणणार सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. गिवन ज्या काही व्हॅल्यूज आपल्याला दिल्या आहेत त्या सर्व व्हॅल्यू आपण यामध्ये सबस्टिट्यूट करू. त्या जर सबस्टिट्यूट केल्या तर AP किती आहे आपल्याकडे 15 upon PD आहे 12 equals to BQ we have to find and QC ही व्हॅल्यू आपल्याकडे 14. नेक्स्ट नंबर मध्ये आता आपल्याला सॉल्व करायचे BQ. आता हे करत असताना 15 आणि 12 या दोघांना मी थोडंसं सिम्प्लिफाय करतो. दोघांनाही आपण 3 ने डिवाइड करू. 3 ने जर आपण डिवाइड केलं तर येते 3 5 जा आणि 3 4 जा. 3 5 जा 15 आणि 3 4 जा 12 इक्वल्स टू BQ upon 14. आता आपण काय करणार, आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर इथे राहील 4 BQ किंवा 4 ऍज इट इज इथे राहू द्या. फक्त 14 आपण या साइडला इथे घेऊन जाऊ. बरोबर आहे. 14 जर आपण इकडे आणले तर इथे राहील आपल्याकडे BQ. हा आहे 5 इथे किती राहील 14 upon 4. आता या दोघांचा आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर 14 5 जा इथे आपल्याकडे 70 म्हणजे 70 upon 4 equals to BQ. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो therefore BQ equal to 70 upon 4. याला आपण थोडं सिम्प्लिफाय केलं 2 ने जर डिवाइड केलं तर ते होते आपल्याकडे. आता फक्त त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग आपापल्या पद्धतीने आपण करू शकतो. ते होईल 35 upon 2.
आता 35 ला जर आपण 2 ने जर डिवाइड केलं तर इथे आपल्याकडे येते 17.5. हिची व्हॅल्यू कोणाची आहे? BQ. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची होती. ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 6. फाइंड QP using given information in the figure. आता आपल्याला या फिगर मध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे याचा यूज करून QP ही व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. मग आता आपण हे करत असताना इथे आपल्याला काय 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 दिले? इथे आपण म्हणणार MN व्हॅल्यू 25, NP 40, MQ 14 आणि QP आपल्याला फाइंड करायची आहे. मग करत असताना आणखी काय दिलं? आपण जर इथे पाहिलं तर MNP या अँगलला इथे बायसेक्ट केल्यासारखं आपल्याला दिसत आहे. म्हणजे NQ हा या अँगलचा काय अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे इथे आपण काय करणार? अँगल बायसेक्टर थेरम वापरणार आणि त्यानुसार आपल्याकडे काय आपण QP ही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आता NQ हा MNP या अँगलचा बायसेक्टर आहे. म्हणजे आपण काय करणार? अँगल बायसेक्टर थेरम या ठिकाणी वापरणार. आता काय काय व्हॅल्यू दिली आहे तर त्यापैकी पहिले लिहू. इथे आपण म्हणणार फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन किंवा इथे आपण म्हणू फ्रॉम फिगर. फिगर वरून आपल्याला व्हॅल्यू कोणकोणते दिले आहेत इथे आपण म्हणणार MN इक्वल्स टू 25, NP इक्वल्स टू 40, MQ इक्वल्स टू आपल्याला 14 दिलेला आहे. अँड वी हॅव टू फाइंड काय फाइंड करायचं आपल्याला? QP ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आता इथे आपण म्हणणार इन ट्रायंगल MNP. इन ट्रायंगल MNP ट्रायंगल मध्ये रे NQ is the bisector of angle MNP चा तो काय आहे? बायसेक्टर आहे. म्हणून इथे आपण यूज करणार therefore by the angle bisector theorem. आणि अँगल बायसेक्टर थेरम वरून आपण काय म्हणू शकतो? MN upon NP equals to MQ upon QP. MN upon NP equals to MQ upon QP. आता ज्या काही आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सर्व व्हॅल्यू आपण यामध्ये ठेवू. म्हणजे पुन्हा आपण इथे म्हणणार सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. गिवन व्हॅल्यू जर यामध्ये आपण सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याकडे काय राहील? MN means 25 upon NP 40 equal to MQ 14 upon QP व्हॅल्यू फाइंड करायची आहे. नेक्स्ट मध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे आपल्याकडे काय राहील? किंवा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायच्या अगोदर 25 आणि 14 या दोघांना सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू. दोघांना 5 ने डिव्हिजन जाते. आता 5 ने जर 25 ला डिवाइड केलं तर ते आपल्याकडे 5 आणि 40 ला डिवाइड केलं तर ते आपल्याकडे 8 मीन्स 25 बाय 40 म्हणजे काय 5 बाय 8 इक्वल टू 14 अपॉन QP. आणि आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे आपल्याकडे होईल 5 into QP 5 into QP equals to 14 into 8. आता 14 आणि 8 या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 14 8 चा होते 112. 5 into QP आहे इथे फक्त QP राहू देऊ. 5 इकडे गेल्यावर काय होईल? अपॉन मध्ये. आता 112 ला जर आपण 5 ने जर डिवाइड केलं काय येईल आपल्याकडे? 112 डिवाइडेड बाय 5. इथे 5 टू जा 10. नंतर काय होईल आपल्याकडे? पुन्हा 5 टू जा 10. नंतर 5 4 म्हणजे आपल्याकडे येते QP इक्वल्स टू 22.4 ही व्हॅल्यू आपल्याकडे येते. आणि आपल्याला हीच व्हॅल्यू याने इथे फाइंड करायला सांगितली होती. ठीक आहे.